या प्रकरणी विनायक राऊतांचं स्पष्टीकरण आलंय। माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ते करताय। गिरिजा 2023 मध्ये स्वतःहून घर सोडून गेली असं राऊत म्हणतायत। माहेरी स्त्रीधन घेऊन जाते असा गिरिजाच्या नोटिशीत उल्लेख आहे। किती दागिने नेले हे गिरिजा राऊतनं जाहीर करावं। सुनेनं 12,50,00,000ची मागणी केली, उलट असे आरोप राऊतांनी केले। 3 BHKच्या घराचीही मागणी केली असं विनायक राऊत म्हणतायत। सुनेनं केलेल्या आरोपांना भीक घालत नाही असा इशारा राऊतांनी दिलाय। प्रत्येक वेळेला डिमांड त्यांचं दुपटीने वाढत होतं। सुरुवातीचं 2 करोडचं डिमांड होतं। 3 बेडरूमचा फ्लॅट तर कायम राहिलेला आहे। 12,50,00,000 एवढी डिमांड जे त्यांची वाढलेली आहे। 3 बेडरूमचा जो घर आहे तो घर पूर्णपणे मिळालं पाहिजे। त्याचं EMI जे आहे ते मी भरणार नाही, ते तुम्हीच भरलं पाहिजे। अशा पद्धतीचे जे डिमांड ठेवलेले आहेत ना, त्या पूर्ण करून घेण्यासाठी हे खोटे नाटे अशा पद्धतीची बनावगिरी करून केलेले आरोप आहेत। त्या आरोपांना आम्ही काय भीक घालत नाही। 2023 रोजी स्वतःहून माहेरी गेलेली आहे। जाताना मला डॉक्टरनी सांगितलं म्हणून माझं स्त्रीधन जे आहे त्या सहित घेऊन गेलेले आहे। म्हणजे जाताना 10 ते 12 बॅगा भरतील एवढे ते कपडे आणि बाकीचं स्त्रीधन। आता स्त्रीधन सुद्धा नेमकं किती गेलेलं आहे, किती नेलं आहे, हे हिंमत असेल तर तुम्ही जाहीर करा। येताना सासरी येताना स्त्रीधन किती आणलं आणि घेऊन जाताना किती घेऊन गेला ते जाहीर करा।